तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही काय निर्णय घ्यायचा हा सांगणारा मी कोण? बरोबर आहे का नाही? निर्णय तुम्ही घ्यायचा, तुम्हाला काय वाटेल तो निर्णय घ्या, पण मला असं वाटतं की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, ते मी करतो. म्हटलं ना, जेव्हा तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला. आता ती भूमिका स्पष्ट करतो. तुम्ही कुठेही जा, पण मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर मला भास्कर राव फसवलं. म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही जर भाजप बरोबर गेला तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. हा भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही हे सगळ्यांच्या बैठकीमध्ये पक्षप्रमुखांना सांगणारा हा तुमचा भास्कर जाधव आहे. तिथे सांगितलं ते सांगतात ना, उद्धव साहेब ह्याच्याबरोबर गेले, काँग्रेस बरोबर गेले, म्हणून आम्ही पक्ष सोडला. 2.5 वर्ष मंत्रीपद भोगताना लाजा नाही वाटले, तेव्हा सांगितलं धाडस करायला दाखवलं की तुम्ही भाजप बरोबर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही. ते धाडस तुमच्या भास्कर जाधवनी दाखवलं. त्याचा उल्लेख मी कधी केला नाही, पण मी उद्धव साहेबांना सांगितलं मी तुमच्या बरोबर नाही. उद्धव साहेबांनी एका सेकंदात एका क्षणात प्रतिक्रिया आली की सगळे गेले तरी चालतील, आपण दोघांनी राहायचं आणि आपण दोघे राहिलो तरी चालेल, आपण दोघांनी मिळून भाजपच्या विरोधात लढायचं. आज जो भास्कर जाधव लढतोय तो मंत्री सभा करता नाही, तर आपल्या पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दाला लढतोय. सगळेच काय पदाकरता चटवलेले आहेत काय, लाचार आहेत काय? माझ्या पक्षातले काय लोक सगळी पिल्लं सोडतायत, तुम्हाला माहित नाही सांगतो. पण मी कधी हे बोलत नाही, बोललो नाही. पक्षांतर विषयी जाहीर व्यासपीठावर मी कधी चुकून बोलतो कधी? मला निष्ठा शिकवता तुम्ही, खोट्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या. आपल्याला सांगितलं ते काय खोटं सांगितलं नाही. कोण होतं त्यावेळेला राष्ट्रवादीला मत द्या म्हणून सांगणारे माझ्या विरोधात? कोण होते? कोण? मी तर नव्हतो गेलो कुठल्या पक्षात, मी तर पक्ष निवडणूक लढवली ह्या माझ्या सहकार्यांच्या जीवावर. होतं कोण तेव्हा? शेवटी अन्यायाला अशी परिसीमा झाली की कोण उघडावं लागतं, उघडायला पाहिजे ना. मी सांगितलं मी येणार नाही भाजपाबरोबर, कोणाची बदनामी करताय? हे पत्र सुद्धा काल तो व्हायरल कुणी केलं आहे का त्या पत्रात? त्या पत्रात हे जे कोण गद्दार आहे त्यांच्यापासून तुम्हाला सावध करावं आणि उद्धव साहेबांचा घेता फडकावा हे असं त्या पत्रावर उल्लेख आहे. अर्थ तत्व आहे. कुणी केलं व्हायरल मला माहिती आहे, पण ते शोधणं जबाबदारी पक्षाची आहे, माझी नाहीये. वाटतं पक्षाला शोधेल ते शोधणार नाही, त्यांचं त्यांनी ठरवायचं. सगळ्यात काय जबाबदारी आमच्या नाहीये. म्हणून व्हायरल कुणी केलं? पण दुसरा मला प्रश्न विचारायचा आहे, पंड्या बरोबर नका म्हणावा की तुम्ही लढवा म्हणून, आमचा बघ्या म्हणवा, बाकी त्यांच्यावर भावने आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, गेले 2 महिने मी चिपळूण मधून निवडणुका लढवणार असं अजिबात बोलायचं बंद झालंय. सगळं थांबलंय का? वातावरण सगळं गरम आहे. थांबलं का गरम आहे? 2 दिवसापूर्वी महाशिवरात्र झाली कुठे एका संभाव्य उमेदवाराचे फोटो कुठे दिसले नाही. आमच्या चिपळूण मध्ये आणणारे लोक दिसले काय? आणणारे देवदर्शनाला दिसले काय? आणि कसले निष्ठावंत हे निष्ठावंत दिसले. ही चिपळूणची जागा त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगून टाकतो. माझ्या पोराकरता मी काही करत नाहीये, त्याच्या नशिबात असं तर होईल की होणार नाही. मी माझा पोरगा बाकीच्या नेत्यांसारखा करत शकणार नाही. मला खात्री आहे त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, तो नाही पुढं त्याचं नाही काही कोणाला परवा दिली. आमचं काही घराचं काही राजकारणाचं नव्हतं. ज्या वेळेला शेतकरी पलीकडे गेले अगोदर त्यांना मी सांगत होतो पदाधिकाऱ्यांना, पण हे एवढे आहारी गेले होते, विकले गेले म्हणणार नाही, आहारी गेले होते, एवढे आहारी गेले होते.
त्यांनी ती जागा सोडलेली आहे. ज्या वेळेला शेखर निकम शिंदे गटात गेले त्यावेळेला मला वाटलं की ही जागा आपण घेऊ शकतो आणि अचानकपणे इथंच आपण एक 100-200 लोकांची बैठक लावली. ती मोठा मेळावा झाला का नाही? संदीप कोल्हे वगैरे आली काय जुनी मंडळी? काय चंद्रकांत सेसवारकर आलेत काय? प्रकाशराव चंद्रकांत नाही आले आणि इथं सगळी जुनीदारची माणसं इथं बाहेर पडली एकदम झापकन आणि आपण ही सीट लढवायची. मी फक्त एक वातावरण निर्मिती केली. मला माहित आहे की शिका अशा सोप्या नसतात. त्याच्यानंतर मी पवार साहेबांना भेटलो. असं नाहीये हे. पवार साहेबांना भेटलो म्हणजे ही तुमच्या पक्षाची जागा आहे, तुम्ही लढवणार त्याची आपल्याला जिंकून यायला पाहिजे. मला आशीर्वाद देणार जा म्हणजे लढा. योगायोगाने त्यांच्या पक्षाची जयंत पाटील आली अध्यक्ष. मीच सांगितलं म्हणजे जयंतराव साहेबांच्याकडे असेल मी आशीर्वाद मागितले. जयंतराव म्हणाले की ते आम्हाला कोकणात सीट नाही, इकडे नाही, तिकडे नाही. पवार साहेब म्हणजे जिंकून भास्कर दोन जिंकून जा. काय वाईट काय केलं मी? तिथून मी माझ्या पक्षप्रमुखांना उद्धव साहेबांना जाऊन भेटलो. साहेब ही अशी जागा आहे, ती जागा जरी त्यांची असली तरी तुम्ही मला जर म्हणत असाल तर मला मी पवार साहेबांकडे ही जागा सोडून घेऊ शकतो. उद्धव साहेब मला म्हणजे ठीक आहे. एकदम किडा कोणाच्या वळवळला नंतर माझं नाव कुठल्यानंतर कोणाच्या किडा वळवळला. आता तो किडा कुठं गेला? काय गेला कुठं किडा तो? त्याच्यानंतर या सचिन कदमला मी विचारलं, तुमच्या माहिती करता सांगून ठेवतो का रे तू जो काय नेहमी सांगतोस मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे. तुझ्या निष्ठा मी बऱ्याच बघितले, त्यामुळे तुला न्याय मिळाला पाहिजे. लढ ते हो आमच्या काय होत नाही, आम्ही काय नेहमीच नाही. मी विचारलं हे प्रशांत यादव वगैरे जे आता काही इच्छुक आहेत तो विषय आहे, त्यांच्या घरी मी गेलो. भास्कर जो राजकारणात धावपेश करायला कमी नाही आहे. त्यांच्या घरी गेलो, त्यांना म्हटलं तुम्ही इच्छुक असाल तुम्ही लढवा. ते म्हणजे गावावर जिंकून येत असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही. मी रवींद्र मानेच्या घरी गेलो, मी सुभाष मानेला भेटायचा प्रयत्न केला. ते मुंबईमध्ये होतो बरोबर ना म्हणल्या बरोबर ना. पुन्हा आता आणखी कोण दिवसा राहायला भेटायचं त्याला यांना विचारलं. हे आमच्या तुम्हाला मोठी गोष्ट बाजूला प्रतापराव विचारलं काय प्रतापराव तो लढता काय जणा इथं काय चाललंय तुम्हाला माहितीये? निष्ठेच्या गोष्टी करायच्या. आम्ही फार निष्ठावंत आहोत. आम्ही इकडे मी तुम्हाला आज सांगू काय, तुम्ही पण आयुष्यामध्ये एक तत्व पाळा. एक वेळ एखादा विचार परवडला नाही, पटला नाही, आपलं कोणाशी पटलं नाही, सरळ बाजूला व्हा. त्याला आम्ही निष्ठावंत म्हणतो. आणि पक्षात राहून पक्षाची वाट लावतात त्याला काय म्हणतात? पक्षाच्या आतमध्ये राहून ही वाट घातकी माणसं आहे. ही सगळी माणसं घातकी आहे. जातो बाहेर त्याला आपण शिव्या देतो आणि आतमध्ये राहतो तो हे असे धंदे करतो. हे धंदे असे करतात. आणि म्हणून हे सगळे एका बाजूला सांगायचं भास्करराव तुम्हीच आणि दुसऱ्या बाजूला दुसरा माणूस घेऊन यायचं आणि त्याला सांगायचं तूच तूच फक्त माझं काय ते बघ इकडे. विषय गेला खट्टे. मला धन्यवाद दिले पाहिजे देवरुखला, धन्यवाद दिले पाहिजे बंड्या गुरुकुराड तालुका करून. इथं वेळा फडके आहेत आमच्या महिला जिल्हा संघटिका. आमचा इथं मुन्ना महाजन आपला मुन्ना खरवल आहे. असे अनेक आहेत. या सर्वांनी एकच सांगितलं, सुरेशराव कदम संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी एका शब्दात सांगितलं की जागा मीच म्हटलं त्यांना की 3 वेळाची पुन्हा मिळालेली आहे, या वेळेला तुम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, तुमचा हक्क आहे सांगितलं. त्यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं भास्करराव आम्हाला उमेदवारी मिळेल पण आम्हाला उमेदवारी नको, आम्हाला आमदार हवाय. म्हणून संगमेश्वरची चिपळूण हा वाद नाही. तुम्ही उमेदवार असाल तर हे जिंकून येऊ शकता. हे यांचे उद्गार होते, आम्हाला आमदार हवाय. हे निष्ठावंत खरे, हे खरे निष्ठावंत. 2 महिने आता मी गप्प आहे. कुठे गेले इच्छुक उमेदवार आणि कुठे गेले त्यांना खेळवणारे चालवणारे? का दुसरा गिराईक मिळाला आता? कोण दुसरं गिराईक नाही मिळालं आता? प्रशांत पण मजबूत आहे, तसा काय कमी नाही आहे.
फक्त तर शेतकरी जास्ती प्रशांत एवढाच फक्त सौदा करायचा राहिला असेल शिल्लक. तुम्हाला काय हवाय? आमदार हवाय का ह्यांचे किस्से भरणारा हवाय? या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख कपेल मगाशी केला की मी कधी खेळले माझ्या जिभेवर शब्द येऊन येत नाही. मंत्रीपद मिळालं नाही मी कधी चिडलेलो नाही, गट नेतेपद मिळालं नाही मी माझं काम कधी सोडलं नाही. आणि आता सुद्धा तुम्हाला माझा भागवता मुद्दा हा होता की तुमची समज जर असेल की मला पुढे काहीतरी मिळते म्हणून मी हा संघर्ष करतोय, मला काहीतरी मिळेल म्हणून मी लढतोय. मित्रांनो, तुमच्या मनात जर संशय निर्माण झाला तर सगळ्यात जास्त दुःख मला होतं. मी कशा करता लढत नाही, मी एवढंच लढतोय की माझ्या शिवसेनेवर माझ्या पक्षप्रमुखावर अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या विरोधात लढलंच पाहिजे याच्याकरता मी लढतो. मगाशी मित्रांनी सांगितलं माझ्याकडून ते शब्द बरेचसे घेतले नाहीत त्यांनी, मैदान सोडणारी माणसं आम्ही नाही हो. हे अशा भानगडीत तुम्हाला काय वाटतं मात्र असं नसेल हो का? सोडायचं मैदान सोडायचं? मी तुमच्या पुढच्या माहिती करता सांगून ठेवलंय, ते पुन्हा सांगतो, सांगायला नको ते सांगतो. मी उद्धव साहेबांना सांगितलंय तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असायचं ते असू द्या, तुम्ही माझं भलं करायला की वाटलं करायला ते तुमच्या हातात, तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही काही करा. पण मी तुम्हाला शब्द देतोय, तो शब्द मी पुरा करेन की 2024 पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही म्हणजे नाही, साथ सोडणार नाही सांगितलं. त्यामुळे कालच्या बातम्या मीडियाने पेरल्या, हा कुणी पेरल्या पेरल्या हे लक्षात ठेवा. आता मी त्याला कशाला देऊ उत्तर त्या गोष्टी करता? मी काल एक स्टेटस टाकलं होतं, एका शब्दाचं उत्तर आहे माझं, मी स्टेटस टाकून दिलं होतं, काय बोललो नव्हतो मी, एवढंच फक्त बोललो होतो, योद्धा जेव्हा शरण जात नाही, योद्धा जेव्हा शरण जात नाही. काय झालं? शिवाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, संभाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, शाहू महाराजांची बदनामी थोडी झाली, बाजीराव पेशव्यांची थोडी झाली, माधवराव पेशव्यांची बदनामी थोडी झाली. अरे एवढंच कशाला की माऊली 14 वर्ष वनवास भोगून आली, त्या सीतेची सुद्धा बदनामी झाली का नाही झाली? तिला पुन्हा जावं लागलं की नाही बाहेर? 14 वर्षाचा वनवास भोगून शेवटचा काळ सुद्धा तिच्यावर टीका झाली, तिच्याबद्दल तिला त्रास दिला गेला, तिला बदनाम करण्यात आलं. झालं ना? भास्कर कोण आहे? भास्कर जो एक सामान्य माणूस आहे. आणि म्हणून काल एक स्टेटस टाकलं की योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. एवढंच फक्त मी बोलतो. मी सहजासहजी अटकत नाहीये, मी सहजासहजी शरण जात नाहीये, मी ईडीला घाबरत नाहीये, मी सीबीआयला घाबरत नाहीये, मी एनआयला घाबरत नाहीये, मी इन्कम टॅक्सला घाबरत नाहीये, मी कोणालाही घाबरत नाहीये. भाजपच्या नेत्यांनी माझा खून करायची जाहीर सभेमध्ये बोलले, मेलो तरी हरत नाही, हरणारा हरकत नाही, पण मी घाबरत नाही. तेव्हा शेवटचं षडयंत्र आहे की मला बदनाम करायचं काम झालेलं आहे. हे षडयंत्र आहे. कोणाच्याही आमच्या मनामध्ये नाही की पक्ष सोडून जाणं हे जाणं ते जाणं आमच्या मनात पण नाही आणि काही नाहीये. कशा करतात? तर जेव्हा 2 वेळा पक्ष सोडले तेव्हा सगळ्यांच्या बैठका घेऊन गेले, तर तुमच्या काहीच करणार नाही. रातोरात बॅग भरून जाणार आहे मी तुमच्या सांगाय, ते सगळे किस्सा मी त्याचं महत्व वाढवत नाही. ज्या दिवशी बॅग भरून गेली त्याची रात्री आम्ही एकत्र एका हॉटेलमध्ये कपडे जेवत होतो. मी म्हटलं राहू द्या का माझी बॅग भरायची, तर ये जेवायला काय इस्त्री बिस्त्री करून जर थांबला असेल म्हटलं तो मोहित कंपनी एकदा बोला, तुला उत्तर चांगलं देईल, लागू पडतं सगळ्या. कोणाला घाबरेन मी कोणाची लांडी काबाडी केली नाही, कोणाची चोरी केली नाही, कोणाचं फोन मारलं नाही, कोणाचा पैसा खाल्ला नाही, मंत्री असताना भ्रष्टाचार केला नाही, माझ्यावर आरोप नाही, कोणाच्या बापाला घाबरणार आहे, कशाला घाबरणार आहे. आणि म्हणून आज मी विदर्भाची जबाबदारी घेतली. 28 आमदारांचा एरिया मला दिलाय, 28 ते 2 नव्हे, 5.5 खासदारांचा मला आमदार दिलाय. प्रकाशराव गोरे तिथं एकही आमदार सेनेचा नाही, एकही खासदार सेनेचा नाहीये. मी उद्धव साहेबांना सांगितलंय की इथं आपल्याला पक्ष उभा करण्याची संधी आहे. यश अपयश हे नंतर आहे, पण पक्षाची निशाणी, पक्षाचे कार्यकर्ते घराघरात पोहोचवण्याची संधी आलेली आहे.
एक जागा तरी मला लोकसभेची ताब्यात द्या, मी एक जागा तरी द्या आणि 28 जागांपैकी 10 आमदारकीच्या जागा द्या. तुमच्याकडे फक्त आशीर्वाद मागतो. 4-5 आमदार मी एक खासदार म्हणून जाईन तिथं, मेहनत करीन, कष्ट करीन. काय तिथं शिवसेना आहे तुम्हाला काय सांगू. कोकणातली शिवसेना एक नंबर आहे, पण ती आता फक्त निवडणुकीपुरतीच राहिली. मला वाटतं तुमच्यातली रसरसती शिवसेना मला उभी करायची आहे. करणार ना का घाबरणार. अरे तुमच्या अंगात नुसत्या अशा लहरी आल्या पाहिजे. नुसतं दिसला नेता की शिवाजी महाराज अमुक तमुक घटनानी हे ते, आणि समोरचा विरोधी दिसला की गप्प बस म्हटलं तुला. हे दिसलं पाहिजे. आणि म्हणून मी विदर्भामध्ये काम करणार आहे. काही नाही मनामध्ये ठेवू नका. अर्ध्या वाटेवर कोणाला आयुष्यात सोडलं नाही, सोडणार नाही. कुठल्याही स्वार्थाकरता लढत नाहीये. पक्ष प्रमुखांना शब्द दिलाय म्हणून लढतोय, लढत राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कमतरता काही ठेवणार नाहीये. हे पहिलं सांगतो. मिळण्याची अनेक वेळा संधी आल्यानंतर सुद्धा कशी हुकली. 2004 साली मला उमेदवारी मिळायलाच पाहिजे होती. त्याही वेळेला हेच होते सांगणारे, कान फुंकणारे. आणि म्हणून अशा अनेक शिवसेनेमध्ये माझ्या संध्या हुकलेल्या आहेत. तरी मी नाराज नाही. मी माझं कर्तव्याने काम करत राहणार आहे, हा तुम्हाला शब्द देतो. आणि म्हणून कुणीही जरी तुम्हाला सांगितलं की घरच काय भास्करराव जातायत काय, अहो तुम्हाला अभिमान वाटेल. अख्ख्या विदर्भ मराठवाड्यातनं नुसते कोण साहेब, आता शेवटचा योद्धा तुम्हीच राहिले हो, नका हो जाओ. अरे म्हटलं माझा बाजी प्रभू देशपांडे झाला तर, माझा तालुसरी माणूस झाला तर. मी त्याला हेच सांगितलं. गमतीचा भाग पडा. बाजी प्रभू देशपांड्यांचा इतिहास लिहिला गेला, मुरारबाजीचा इतिहास लिहिला गेला, संभाजी कावजीचा इतिहास लिहिला गेला, त्या ठिकाणी जीवा महाराचा इतिहास लिहिला गेला, तानाजी मालुसरेचा इतिहास लिहिला गेला. त्यामुळे मी जरी गमतीनं बोललो असतो माझं ते असं झालं तर या शिवसेनेकरता तसं माझं झालं तर मी माझं भाग्य समजेल. मी माझं भाग्य समजेल. आज इतिहास सांगतोय. पावन खिंडीचा लढला बाजी म्हणून वाचला अवघा शिवाजी. म्हणतात ना पावन खिंडीचं लढला. मरण हे प्रत्येकाला, पण ते असं मरण यावं प्रत्येकाला, योद्ध्याचं मरण यावं, निष्ठेचं मरण यावं, कोणाचाही विश्वासघात केल्याचं मरण येऊ नये अशी सर्वांची अपेक्षा असावी. आणि म्हणून तुम्हाला बोलवलं की एवढ्या करताच बोलवलं की मी अनेक संघर्ष केले, पण एकालाही एक मिनिट सुद्धा आठ झाली की मी रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये अडकून पडण्याची माझ्या इतिहासात नोंद नाही. माझे 11 सदस्य गेले, त्यांचा विश्वासघात कुणी केला की मला चांगलं माहिती. त्यांची नावं कुणी दिली ती मला माहिती आहे. त्यांच्या घरापर्यंत पोलीस कुणी घेऊन सोडले ते पण मला माहिती आहे. इथं आहे आमचा साबळे, दीपक साबळे, प्रकाश जाधव, दिलीप साबळे, प्रकाश जाधव, मोहन जाधव आहेत काय? मोहन जाधव कुठे आहे? मोहन जाधव तुमच्या घरापर्यंत कुणी माणसं घेऊन सोडली तुम्हाला माहिती आहेत का? कोण घेऊन देत होता पोलीस स्टेशनला येत्या? भाजपवाले तर देतच होते. याचा विचार सुद्धा करायची गरज नाही मला. म्हणून या पिढी पाहिजे हे सगळ्यांना तुम्हाला एकत्र केलंय. मी तुम्हाला विनंती करतो की असेच एकजूट राहा, असेच पाठीशी उभे राहा. उद्याचा भविष्यकाळ हा उज्ज्वल आपला आणि आपलाच आहे. बाकीचा हिशेब चुकता होणार आहे. बाकीचा हिशेब चुकता होणार आहे. करायचा ना? होणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आता 14 तारखेला उद्धव साहेब येत आहे गुहागरला. सर्वांनी अशाच ताकदीने या. मला काय माहिती तर बोलवती हीच एवढी सभा झाली. आणि काय सभा असते बरोबर आहे का नाही प्रकाशराव? हो दादा बरोबर आहे का नाही? आधी सभा वर जाऊन बघा चारी बाजूला काय माणसं उभी आहेत ती काय उद्या त्या झाडा बिडा खाल्लं लांबून लांबून ऐकतात माणसं वाटलं. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. पाठीशी उभे राहा. कुठलाही मनामध्ये किंतु परंतु काही शिल्लक ठेवूच नका. आपल्याला पुन्हा एकदा उद्धव साहेबांचा जो विश्वासघात झालाय त्याचा बदला घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. त्याच्याकरता फक्त एकच तुम्हाला तंत्र देऊ शकतो. उशाला साप घेऊन जगता येत नाही, झोपता येत नाही म्हणून सांगितलंय. त्या अनुषंगाने एकच तुम्हाला इशारा देतो. कोणाच्या विरोधात नाही, गैरसमज करून घेऊ नका. जाता जाता सांगतो, जिसने साथ दिया उसको साथ दो, जितने साथ दिया उसको साथ दो. ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्याला साथ द्या. जिसने तुम्हें त्याग दिया
तुम्हाला अडीअडचणीच्या काळामध्ये, प्रसंगाच्या काळामध्ये, भानगडी कुठल्या युद्धाच्या काळामध्ये ज्याने तुम्हाला त्याग दिला म्हणजे दुर्लक्ष केलं, जिसने तुम्हें त्याग दिया उसे तुम भी त्याग दो, तुम भी त्याग दो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या दिवशी आमचं वैशिष्ट्य म्हणजे मला वेता फडकेला सांगायचं आहे की एक महिला ब्रिगेड तयार करा। त्या दिवशी आमच्या रुमातही तेवढे तरी आल्या त्या तुम्ही बघायला पाहिजे होत्या। आमच्या इथं बरे काही दिसले मागत त्या ह्या 60-70 वर्षाच्या महिला कशा पुढे उभ्या होत्या तशा प्रकारचे एक महिला ब्रिगेड तयार करा। कृपया वरच्या बाजूला भोजनाची व्यवस्था केलेली आहे, कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये, शेवटचा आग्रह आहे। राष्ट्रपती जगांना उभे राहा सर्वांनी।